तपासामध्ये सगळं समोर येईल। यावर आता कुठेतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि नेते लोकांनी आता विकासावर बोललं पाहिजे। कुठेतरी मलाही त्रास होतोय असं रक्षा खडसे बोललेले आहेत। ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, बरोबर आहे। रेव पार्टीचा जो तपास आहे किंवा ज्या पुढच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा तपास पोलीस करतायत, आपण त्यात न बोललेलं बरं। मला त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य करायचं नाही, बोलायचं नाही। तर 4 दिवस तर मी बाहेरच होतो, पण मला वाटतं काय पोलीस तपास करतायत। आता नंतर त्यात काही नाही आहे काय नाही आहे, काय आहे त्या कॅसेटमध्ये, काय त्याच्या काय आहे त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे, मला वाटतं ते तपासाअंती आता बाहेर येईल। त्यामुळे आता आपण भाष्य न केलेलं बरं आणि कुठल्या विषय भरकटायची गरज नाही। तो योग्य दिशेने तपास चाललेला आहे। महिला आयोगाने भुत्या प्रकरणामध्ये संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे खूप गंभीर प्रकरण आहे, याच्यामध्ये महिलांची तस्करी केली जात होती, महिला पुरवल्या जात होत्या। अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणाच्या गंभीर चौकशीची मागणी चाकणकरांनी केली आहे। त्या पद्धतीने रुपालीताईंनी त्या ठिकाणी चाकणकरात त्यांनी जो विषय मांडलेला आहे, पोलिसांकडे त्यांनी माहिती मागितली, पोलिसांना त्यांना माहिती दिलेली आहे आणि तो जसं तसं वाचून दाखवलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण न बोललेलं बरं। पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत, तपासाअंती सर्व खरं काय खोटं काय आताच आपण सर्टिफिकेट देणं हे काही योग्य नाही। याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे, खूप मोठा विषय, म्हणजे हा देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकेल, जे मी ऐकलं, जे रुपालीताईंनी सांगितलं, पोलिसांनी त्यांना माहिती दिली त्यावरून। त्यामुळे मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील। ठीक आहे।